सहस्त्रकातला हा एक ठळक आणि मोठा आविष्कार होता। हेही लक्षात ठेवले पाहिजे की बसवांना हे स्वतः शोषक जातील म्हणजे जन्माधिष्ठित सर्व सुख संपत्ती सत्ता प्राप्त ब्राह्मण जाती जन्माला येते, पण त्यांनीच म्हटल्याप्रमाणे स्त्रियाला व्यापारी म्हणू का, माचई याला धोबी म्हणू का, कक्ष याला ढोर म्हणू का, चन्न याला मान म्हणू का, मी स्वतःला ब्राह्मण म्हणावं तर पुढे संगय्या असतो मला। माणसं कर्तृत्वानं श्रेष्ठ असतात जन्माने नाही, याचा पदोपदी कृतीशील दाखला बसवांना आणि त्यांच्या चरण सहकार्याने दिला आहे। ब्राह्मण जाती जन्माला आले बसवांना स्वतःला जन्मजात लाभलेले कुदेव पण नाकारताना म्हणतात, ब्राह्मणांना देव मांडल्यामुळे गौतम मुनीला गोहत्येचे पाप लागले, ब्राह्मणांना देव मांडल्यामुळे स्वारीला बंधनात राहावी लागली, ब्राह्मणांना देव मांडल्यामुळे कर्णाला कवच कुंडले गमवावी लागली, ब्राह्मणांना देव मांडल्यामुळे दक्षाला बकऱ्याचे शीर लावावे लागले, ब्राह्मणांना देव मांडल्यामुळे परशुरामाला समुद्रात बुडून मारावे लागले, ब्राह्मणांना देव मांडल्यामुळे नागार्जुनाचे शीर छाटले गेले। जाती अर्थाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याचं बसवण्याचं टीका जात रहित होता आलं पाहिजे। मी हा एवढा वेळ जातीवर जात व्यवस्थेत का बोलतोय, साहित्य आणि संस्कृतीचा त्याच्याशी काय आणि कितपत संबंध आहे, जाती अंतामुळे या साऱ्या काही सकारात्मक सृजनात्मक बदल घडणार आहेत का इत्यादीसाठी असेच काही आपल्या विधी काहींच्या मनात प्रश्न उभे राहिले असतील आणि तसे ते राहावेत अशीच माझी इच्छा आहे। कारण मी आधीच दिलेल्या दोन महामानांच्या व्याख्याप्रमाणे इथल्या श्रमिक, इथल्या श्रमजीवी वर्ग, इथल्या जाती व्यवस्थेने चिरफाडून टाकला आहे। ज्याच्या श्रमावर ही कृती उभी आहे, लोकशाही अंगासाठी जे शब्दात ज्या श्रमिकांच्या तळाखाली कृती तोडली गेली आहे, विकसित झाली आहे, उत्क्रांत झाली आहे, त्या श्रमिकाला बधीर दलित गात्र आणि सृजनहीन करून टाकले आहे। कार्ल मार्क्सचे सहकारी महान कम्युनिस्ट विचारवंत फ्रेडरिक एंगल्स याच्या एका निबंधाचं शीर्षकच मुळे माकडासारख्या प्राण्यापासून माणूस बनण्यापर्यंतच्या उत्क्रांतीत श्रमाने बजावलेली कामगिरी असे आहे। श्रम ही मानवाला लाभलेली मानवी जीवनातील सर्वात मूल्यवान आणि मौल्यवान गोष्ट आहे। श्रम या घटकामुळेच माणूसपणाच्या पोटीला पोचला। श्रम उत्पादन करते, माणसाला जगवते, पण सर्वात महत्वाचे म्हणजे श्रम नवनिर्मिती करते। उपलब्ध निसर्ग घटकांच्या सहाय्याने श्रम आणखी काही असे नवीन निर्माण करते, याच्यामुळे जगणे अधिक सुसह्य होते, सुंदर होते, सुखी होते। अन्न वस्त्र निवारापासून ते शिल्प साहित्य संगीत अशा व्यक्तीपासून समूहापर्यंत सर्वाला व्यापून उरणाऱ्या गोष्टीच्या निर्मितीमागे श्रम हीच प्रेरणा असते, कृती असते आणि वस्तूही असते। श्रम मूलतः सृजनशील, नवनिर्मितीशील आणि स्वातंत्र्याधिष्ठित आणि सहकाराधिष्ठित आदर्श समाजाच्या शक्यता असतात। पण जर का या श्रमांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला, त्यांना कुणाचे तरी गुलाम करण्याचे कारस्थान सुरू झाले की या आदर्श सुंदर जगाच्या स्वप्नाचा तोळामोळा होऊ लागतो, तडे जाऊ लागतात, एक खिळीस ठेवसलं आणि कुरूप व्यवस्था आकार घेऊ लागते। गेली अनेक हजार वर्षे तिथली ब्राह्मणी पुरुष सत्ता सात व्यवस्था आणि आता नवी जागतिकीकरणातून आलेली खाऊजा भांडवली व्यवस्था हे करत आहे, हे करण्यात यशस्वी होत आहे। मानवी श्रमाच्या सृजनशीलतेचा आणि नवनिर्मितीचा पहिला आनंद माणूस जेव्हा शेती करू लागला असावा त्यावेळी त्याला अनुभवता आला असावा। मानवी संस्कृतीचा इतिहास सांगतो की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि निसर्गाचा नवनिर्मितीची जबाबदारी तिच्यावर आहे, तिच्याकडूनच हे शक्य आहे। स्त्रियांनी मानवाला दिलेली शेती ही सर्वोत्तम देणगी आहे ही संशय। जगण्याचे पर्यायाने अस्तित्वाचा केंद्रबिंदू शेती झाल्याने ती केवळ पिकवणे एवढेच तिचे नावापुरते महत्व राहिले नाही, तर ती त्याची जीवनशैली झाली। म्हणजे गेली कित्येक शतके इथला शेतकरी पारंपरिक शेती करत होता, तेव्हा ती त्याची काळी आई होती, त्याला जगवणारी, त्याच्या अस्तित्वात प्राण भरणारी माय होती, त्याच्या सुख दुःखात व्यर्थावेदनात भावनात व्यापून होती, केवळ पीक घेणारी, पोटासाठी अन्न निर्मिती करणारी यंत्रणा होती, त्याच्यासाठी ती देवी होती, दैव होती। त्यामुळे तिच्या कलेने तिचा आशीर्वाद म्हणून तिच्या फळण्या फुलण्या पिकण्याकडे पाहत होता। आजूबाजूची प्राणीसृष्टी, निसर्ग, पंचमहाभूत यांच्या अस्तित्वावर स्वतःचं अस्तित्व अवलंबून आहे, याचे वैश्विक जाणीव तो वाहत होता। त्यातूनच तो आपले इतर मानवाबरोबरचे व्यवहार, नातेसंबंध, निसर्गाबरोबरचे आदान प्रदान सांभाळत होता, जगण्याचे सेंद्रिय पण सांभाळत होता। त्यातूनच एक निसर्गाभिमुख मानवता, परस्पर सहकार्यता आणि आजचा समाज एक बहुजन संस्कृती साकारत होते। लोकसंस्कृतीतून आकारलेले समारंभ, सण
गाणी कथा नाटक याचाच एक सांस्कृतिक आविष्कार होते. त्यातून एक पृथ्वी आणि पृथ्वीवरील साऱ्यांचं प्रेम आणि प्रेमच प्रकट होत होते. श्रमावर आधारित श्रमण संस्कृती निर्माण होत होती. शेती हा जसा व्यक्तीच्या जगण्याचा अस्तित्वाचा केंद्रबिंदू मूलाधार आहे, तसा एकूण पर्यावरण आणि त्याचं संतुलन एकूणच पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा मूलाधार आहे. हे पर्यावरण जेवढं सुरक्षित आणि निरोगी, पृथ्वी तेवढी सुरक्षित, तरच एकूण तिच्या जगण्यात आपण सर्व सुरक्षित. मग भले आपण सांगलीत असू, जोहान्सबर्गमध्ये असू वा रिओ दी जानेरीत असू, उत्तर ध्रुवावर असू वा दक्षिण ध्रुवावर असू, पर्यावरण म्हणजे सहजीवन, पर्यावरण सुरक्षित असणं म्हणजे आपलं सहजीवन संतुलित सुयोग्य असणं. हे सहजीवन संतुलित सुयोग्याने परस्पर सहकाराधिष्ठित आणि परस्पर प्रेमाधिष्ठित करण्याचं काम संस्कृती करते. संस्कृती आपल्याला समाज म्हणून संघटित करते, विकसित करते, माणूस म्हणून प्रगल्भ बनवते, माणूस म्हणून समृद्धी आणते. म्हणजे संस्कृती मानवी समाजाचा अस्तित्वाधार आहे, केंद्रबिंदू आहे. मानवेतर जीवन सृष्टीपासून आपले वेगळेपण दाखवणारी ती एक व्यवस्थेचं लक्षण आहे. आता मी उल्लेख केलेल्या सेंद्रिय शेती, पर्यावरण आणि संस्कृती या मानवाच्या अस्तित्वपणातून तयार झालेल्या माणूसपणाचे व्यक्तीकरण म्हणजे त्याने निर्मिलेल्या कला आणि साहित्य. स्वतःला व्यक्त करणं हे एकूणच जीवसृष्टीचे अस्तित्व ग्रंथ आहे. मी आहे किंवा आम्ही आहोत हे सांगण्याची झटपट अगदी छोट्याशा टिपक्यापासून आज घडीला पूर्ण विकसित वाटणाऱ्या मानव प्राण्यापर्यंत सर्वांच्या जिवंत असण्याची खूण आहे. त्यामुळे निसर्ग आणि त्याचा पुत्र माणूस लक्ष वेगळे आणि सुंदर होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कारण हेच त्याच्या अस्तित्वाचं, परंपरेचं, संस्कृतीचं पुढील पिढ्यांसाठी प्रक्षेपण प्रवर्तन असतं. कला असा शेतीतल्या उत्पादन क्षमापासून कला, साहित्य, संस्कृती निर्मितीच्या क्षणापर्यंत मानवी जगण्याचा परिघ आहे. या चारही गोष्टीचा तोल, ताल आणि वेळ जितका सुयोग्य, संतुलित तेवढं मानवी जीवन सुंदर आणि निर्मळ. पण या परिघाचा केंद्रबिंदू मात्र मानवी श्रमच आहे, हे तितकेच महत्व. ऐकताय ना आपण म्हणजे मला वाचता मी सांगत नाहीये, फक्त मी जे लिहिलेला जी गोष्ट आहे ती जाहीरपणे मी सांगतोय की ती माझी जबाबदारी मी वाचतोय. पण जेव्हा या श्रमांचे संकोचीकरण होऊ लागते, श्रमाला गुलाम बनवले जाते, निर्मिती प्रक्रियेची सोडून केवळ उत्पादकतेशी जोडले जाते, तेव्हा एकूण मानवी जीवनाचा आणि पृथ्वीचाही तोल निघून जातो. जगण्याचे विद्रुपीकरण होऊ लागते. निसर्गाने आपल्या उत्क्रांतीद्वारा उन्नत केलेले मानवी जीवन अत्यंत विकृत पातळीवर स्थितीवर आणले जाते. अखिल विश्वाला व्यापून उरणारा माणूस एखाद्या क्षुद्र कीटकापेक्षाही हीनहीन झाले दिसतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे हा अपराध गेली कित्येक शतके या देशातल्या ब्राह्मणी पुरुषसत्ता जाती व्यवस्थेने केला आहे. हजारो निर्मितीच्या सृजनशील पिढ्या कुंभातच करून टाकल्या, गर्भातच मारून टाकल्या. आणि आता या व्यवस्थेच्या मदतीला आधुनिक खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा नारा देत जागतिक साम्राज्यवादी भांडवलशाही आली आहे. आणि सर्व जगातील शेतकरी, कामगार, क्रिया जे जे घटक आपल्या श्रमाने नवे जग उभे करू शकतात त्या साऱ्याचे हिंस्र निर्बीजीकरण चालवले आहे. सेंद्रिय शेतीला उत्पादक यंत्र बनवण्यापासून तिचे रासायनिकरण करून जमिनीच्या नैसर्गिकतेला त्याने मृत करून टाकले. पण तिच्या कुशीत सुखाने जगणारा शेतकरी त्यांनी असहाय्य डोळा करून टाकला, आत्महत्येला प्रवृत्त केला. जल, जंगल, जमीन हे पर्यावरणाचे मूळ घटक, ते एकूणच समस्त जीवन सृष्टीचाच आधार आहे. त्यांना स्वतःच्या अमानुष हवेपोटी ओरबाडून इतरांच्याच केवळ नव्हे तर स्वतःच्याही अस्तित्वाला धोक्यात आणले आहे. तोडत असलेल्या खांजरात फसलेल्या लाखो तोड्या शेख चिल्लीसाठी त्यांची अवस्था आहे. पण माणूसपणाच्या संवेदना हरवून केवळ नफ्याच्या अमानुष भुकेने ते ग्रासले आहे. आणि म्हणूनच पृथ्वीच्या भवितव्याची काळजी म्हणजे स्वतःचीच काळजी हा साधा तरतम भावही ते गमावून बसले आहेत. जागतिक तापमानवाढीच्या चिंतेने जानेवारी 2010 मध्ये झालेल्या कोपनहेगन परिषदेत त्यांनी याच प्रवृत्तीचे दर्शन दिलं. त्यांना या जीवनदायी पृथ्वीची काही घेणं उरलेलं नाही. इतके त्यांना त्यांच्या व्यवस्थेने बधीर करून टाकले. ते इतके बधीर आणि अंध झाले आहेत की हातीच्या अंतरावर उभा असलेला मानवाचा विनाश त्यांना दिसत नाहीये. ज्याला पाहून तुम्ही, मी, जगभरचे संवेदनशील विद्रोही कार्यकर्ते, विचारवंत लेखक आणि सामान्य माणूस देखील जीवाच्या खरानाने या अरिष्टापासून ही पृथ्वी वाचवण्याची धडपडतो आहे.
सज्ज झालो आहोत, जमेल तेवढी जमेल त्याची लढाई करतो आहोत. आपली उत्पादन साधन ताब्यात ठेवून आपल्या जगण्यावर ताबा मिळवलेल्या या व्यवस्थांनी मग आपल्या संस्कृतीवर आणि निर्मिती क्षमतेवर अंकुश आणून त्याची शोषण पिपासता सांभाळणारी विषमतामूलक सर्व प्रकारचे भेदाभेद आणि असमानता समर्थक मूल्य व्यवस्था तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती म्हणून राबवायला शिकवायला दाखवायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय केंद्रातून झिरपवायला सुरुवात केली आहे. बहुजन प्रत्येकाही राबणाऱ्या जनांच्या श्रमावर, प्रेमावर, सहकार्यावर आणि समतेवर आधारित त्यांच्या संस्कृतीचे विकृतीकरण चालू केले आहे. त्यांच्या निसर्गाधिष्ठित जीवनाभिमुख लोक उत्सवाची कला निर्मितीची किंगल किवाळी करून त्यांच्या जगण्याच्या साऱ्या प्रेरणांना आणि परंपरांना निकृष्ट चालवण्याचा कुठेही डाव सुरू केला आहे. निरामय जगण्याची त्यांनी दाखवलेली त्यांची आज दाखवणारी गीते, चित्रे, कथा, नृत्य, नाट्यादी, कवी आविष्कार, कलाही घडवण्याची कारस्थाने रचून यांच्या व्यवस्थेची गुणगान करणारे सौंदर्यशास्त्र निर्माण केले जात आहे. त्यांच्या जिवंत कलाविष्काराला मूर्ख ठरवून, दर्जाहीन ठरवून या निर्मितीच्या बुद्धिमान माणसाला विंडो जड बुद्धीचे व मंद बुद्धी आणि म्हणून निकृष्ट असे घोषित करून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हे आजच नाही, गेली कित्येक शतके अगदी इसवी सन पूर्व 1000 वर्षापासून जेव्हा नॉर्डिक वंशाचे स्वतःला आर्य म्हणवणारे लोक या भूमीवर आक्रमकपणे आले तेव्हापासून त्यांनी इथे एक सुंदर श्रमण संस्कृती निर्मिणाऱ्या तिथल्या मूळ निवासींना त्यांच्या सभ्यतेचा, शांतपणे जगू पाहणाऱ्या जीवनवृत्तीचा, तणवाळू संस्कृतीचा गैरफायदा घेऊन त्यांना छिद्राती छिद्र बनवले. त्याला खऱ्या रानात लुटून आदिवासी बनवले, रानोमाळ करून भटके विमुक्त बनवले. सत्तेच्या बळाच्या जोरावर त्यांचे स्वातंत्र्य जेवढे म्हणून संकुचित करता येईल तितके केले आणि हे सारे इतक्या प्रभावीपणे केले की ही आमची श्रमावर जग चालू पाहणारी माणसं हळूहळू इतकी हतबल झाली की तीच आपले भौतिक बळ गमावता मानसिक बळही गमावत गेली. आपला विवेकही हरवून बसली आणि स्वतःची उज्ज्वल संस्कृती, इतिहास विसरून यांच्या रोबट संस्कृतीची गुलाम होऊन राहिली आहे ती आस्था आहे. नामदेव रसाळचे कवितेत पुन्हा एकदा बोलायचे झाले तर सूर्याकडे पाठ फिरून आम्ही शतकांचा प्रवास केला आहे. पण तरीही या सर्व काळात आपण गमावलेल्या आपल्या थोर संस्कृतीची, श्रवण परंपरेची आठवण आपल्याला सतत देत राहणारी, त्यासाठी या शोषकांची संघर्ष मांडणारी गौतम बुद्धापासून क्रांतिकारक विद्रोही आजच्या काही जन्मत राहिले. आपल्या माणूसपणासाठी भांडत संघर्ष करत राहिले, बलिदान देत राहिले. भाषणाच्या सुरुवातीला या थोर परंपरेचं मी स्मरण आपल्याला दिलंच आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ या सर्व परंपरांचं वर्तमान आपलं अत्याधुनिक रूप आहे. चारवाकाचं लोकायत, बुद्धाचा धम्म, सुफी, दास, शरण संतांच्या भक्ती चळवळी, चक्रवर्ती अशोक आणि अकबराच्या शासकीय पद्धतीवर राबवलेल्या लोककल्याणकारी योजना, शिवरायांचा आणि टिपू सुलतानाच्या तिथल्या सामान्य गोरगरीब माणसाला आत्मसन्मान देण्याचा प्रयत्न, महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, पेरियार व नारायण स्वामीची दक्षिण भारतातील ब्राह्मण विरोधी चळवळ, शाहू राजांचा दलित अस्पृश्यांच्या उत्थानासाठीचे प्रयत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषमता देशील धर्मव्यवस्थेने जर्जर झालेल्या समाजाला निरोगी होण्यासाठी दिलेले संविधानाचे लोकशाहीवादी शस्त्र या आणि अशासारख्या सर्व बाबी या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा वारसा आहे. फक्त भारतातच नव्हे, जगभर जिथं जिथं माणसं अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध खंबीरपणे उभी राहत आहे ते सर्वच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संचित आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये या महाराष्ट्र राज्यात त्यांची सत्ता होती आणि ते भारतीय फॅशिझमचे म्हणजे ब्राह्मण्यवादाचे समर्थक होते. त्यांनी त्यांच्या समर्थकांचा भरणा असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त साहित्यिकांना उद्देशून पूर्वीची भाषा वापरली आणि हे साहजिकच आहे, कारण त्यांच्या संस्कृतीची भरवण करणारे भाग त्यांनी गोळा केलेले असतात आणि त्यांनाच साहित्यिक असावं असाही त्यांचा फतवा असतो. पण शब्दाची अमुख्या जीवीचे जीवन याचे भाग असलेले गौरव बाबू आणि त्यांच्यासाठी काही साहित्यिक त्या महाराष्ट्र भूमीत अजून सत्वाने जगतायत.